गहू सोंगणं व्हायच्याच पहिले बाया चालल्या गेल्या घराकडे. कसं ना काय चला सांगतो या ब्लॉग मध्ये. काय म्हणता बे विदर्भातले पोट्टेओ, रोजच्या सारखा मी डब्बा पॅक करून निघून जातो वावरात जाण्यासाठी. आपली बुलेट काढली पण आज होत्या त्याच्यावर सुतया. टायर मध्ये हवा कमी होती तर तेही मारून घेतली. आज बुलेट आपली 10च्या स्पीड मध्ये होती कारण का हवा खूप चालत होती. पोहोचून जातो धावत पळत वावरात कारण का आज होता रायला सुला गहू सोंगणं. पहिल्या दिवशी एवढ्या सुतड्या लागल्या की आता नवीन सुतड्याचं सेटअप रेडी करायला लागलं. पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलं की आपल्या पहिल्या दिवशी फक्त 3च हारी झालत्या, पण आज आई सोबत काकू पार्टनर आल्यावर एवढ्या खतरनाक स्पीडनं गहू सोंगण असं मला जिंदगीत वाटलं नव्हतं. कारण का पहिल्या दिवशी आपल्या 3च हारी झालत्या, पण आज आपला 12 वाजत गहू कम्प्लीट होऊन गेला. थोडं थकल्यानंतर लागले आपल्याला तहान, पण पाणी होतं गरम. थंड पाणी करण्यासाठी काही फ्रीज थोडी आणायचं राहिलो वावरात. त्याच्यानं पालो घेतला ना गुंडला आपल्या बॉटलले. गहू तर कम्प्लीट झालता पण बाया घरी जात नाही म्हणे, पण मी म्हटलं आता ठेमलेच बांधून घ्या आपण. म्हटलं रवद्या ठेमले, आता लागली भूक, करा म्हटलं आता जेवण करूनच राहिलो होतो तर आईनं काकू चालली गेली घराकडे. आईनं काकू गेली घराकडे. आता चला म्हटलं आपण बी घराकडे, कारण का आपला गहू झाला आता सोंगणं कम्प्लीट. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.